कानो बाराया माझ्या तुको बाराया माझ्या बाराया 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 माझा तुको बाराया माझा बाराया बाराया तुको बाराया माझा बाराया बाराया माझा बाराया बाराया माझा बाराया बाराया माझा बाराया 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 साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. आमचं जीवन उपाधीनं भरलेलं आहे. महाराज लोक ट्रस्ट स्थापन करतात, परत ट्रस्टची भांडणं लागतात, परत वाद होतो, परत महाराज कोर्टात केसेस जातात. उपाधी आहे महाराज, ट्रस्ट उपाधी आहे, फार मोठी उपाधी आहे. अत्यंत प्रगत भाव करायचा असेल तर महाराज म्हणतात मनुष्य पूर्ण वेडा झाला पाहिजे. जोपर्यंत मनुष्य वेडा होत नाही तोपर्यंत संत बनत नाही. ज्या दिवशी तुकोबरायला वेडावून हाक मारली तेव्हाच महाराज जगद्गुरु झाले. विठाला 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 नळो महाराज तर काय महाराज एवढं मोठं वैभव, संपत्ती होती, जमीन घरात धनद्रव्य होत, शिरूर गावात त्यांचं कुलकर्ण्याचं वजन होतं महाराज. अख्खा गावाचा कारभार त्या काळात त्या पाहत होते महाराज. एवढी महती असताना सुद्धा उपरती त्याला उपरती आणि उपरती यावे येण्याकरिता तुम्हाला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. केवढा आनंद आहे महाराज वारकरी संप्रदायामध्ये. ह्या पिंपळनेर पासून पंढरपूर जाताना बघा लोकांचे कपडे मळून जातात, दाढी वाटते, सुरकुत्या पडतात, अंग खराब होत, पण वारकऱ्याचं वर्ण शरीर अपवित्र होत, पण अंतःकरण मात्र शुद्ध भावानं तो ज्ञानोबा होता. म्हणून माझा वारकरी श्रेष्ठ आहे, म्हणून माझा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे, म्हणून माझी महाराष्ट्राची भूमी श्रेष्ठ आहे. बिकॉज ऑफ अफॉर्ड संत. जेवढे संत जन्माला आले ते संत महाराष्ट्रात आले. कोकणात कवी जन्माला आले, कोकणात कवी आणि लेखक जन्माला आले, पश्चिम महाराष्ट्रात पुढारी जन्माला, विदर्भात कुलवान स्त्रिया जन्माला आल्या, विदर्भात कुलवान स्त्रिया जन्माला आल्या आणि मराठवाड्यात संत जन्माला आले. पावन बोला पवित्र जन्म घेते
झाला नारायण हरीच्या नामा जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्याचा झाला नारायण 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 पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिशेचा जन्म घेते. पवित्र कुळ आपल्या महाराष्ट्राचं. मी हैदराबादला गेलो मध्ये तर हैदराबादमध्ये अण्णाचं नाव ऐकलं मी. म्हणजे काय माणसं या महाराष्ट्राच्या हैदराबादला एक परवा गेल्या मार्च महिन्यामध्ये जागतिक धर्म परिषद होती महाराज. त्या जागतिक धर्म 1893 नंतर पहिली जागतिक परिषद भरली आणि त्या जागतिक परिषदेला माझ्यासारख्या येड्या माणसाला भारतात आमंत्रण मिळालं महाराज की त्या जागतिक धर्म परिषदेला या. 126 देश होते महाराज. कालच्या 15 मार्चला अण्णाला जे आमंत्रण होतं मला वाटतं. मी तिथं नाव काढलं की नाव काढलं मला आश्चर्य वाटलं. रुईज अण्णा म्हणजे विदेशामधले 126 देश जेव्हा कीर्ती गातात तेव्हा समजतो की माझा महाराष्ट्र भाग्यवान आहे. माझी महाराष्ट्र भाग्यशाली आहे. माझ्या महाराष्ट्रातले संत भाग्यशाली आहे आणि संत आहेत म्हणून तुम्ही आहात. का धर्मसत्ता आणि अर्थसत्ता प्रबल असेल तर राष्ट्रसत्ता टिकवता येते. धर्मसत्ता प्रबल नसेल तर नॉट टू पॉलिटिक्स. धर्मसत्ता प्रबल पाहिजे आणि धर्मसत्ता प्रबल करण्याकरिता धर्मसत्ता जिवंत ठेवण्याकरिता वारकरी संप्रदाय एकमेव महाराष्ट्रात आहे. तो धर्माची महती आजी करतोय म्हणून वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ आहे महाराज. या जगात याचं नाव आहे वारकरी संप्रदायाचं. म्हणून निळोबा महाराज संत निळोबा महाराज वारकऱ्यांची महती करतात. निळा म्हणे तुमची करणी देवा मुनी आगाध देवा मुनी आगाध देवा मुनी आगाध निळा म्हणे तुमची करणी देवा मुनी आगाध 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 आगाध देवाहुनी आगाध. देवापेक्षा श्रेष्ठ आहे कुणाची उंची. एवढं राहिलं नाही एवढं नाही महाराज. हे खरे आमच्या देशाचे आधारस्तंभ आहेत. यांच्यावरती भारत देश उभा आहे. या वैष्णव देश भारत उभा आहे. नुसतं म्हणायचं नाही इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन्स माय सिस्टर्स आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड हेरिटेज. एवढ्या सार्थकता नाही. नुसतं म्हणून चालणार नाही. गर्व से कहो हम हिंदू आहे एवढंही चालणार नाही. तर तेवढ्याकरिता तुमच्यातला स्वाभिमान जागा झाला पाहिजे. पुन्हा करता ईश्वरा हा स्वाभिमान भगवंता करता द्या. माझ्या निळवरायांच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि त्यातले संपूर्ण शब्द विकार त्यांच्या चरणावरती द्या आणि त्यांना सांगा देवा हाक मारताय पंढरपूरला. पंढरपुरा जाऊ चला 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 पंढरपुरा जाऊ चला. हे भेटे रखुमाई विठ्ठला भेटे रखुमाई विठ्ठला जन्म मरणाचे खंडन जन्म मरणाचे खंडन भेटे रखुमाई विठ्ठला भेटे रखुमाई विठ्ठला
रघुमाई विठ्ठला आणि तुमचं तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा साधावया गेली नवे जन्माया सागे देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया ह्याच्यासाठी देवा केई न जन्मांतरे हेची करावया खरे हेची करावया खरे केई न जन्मांतरे हेची करावया खरे हेची करावया खरे हे खरं करणे खरं वर्तवण्याकरिता खरं वर्तवण्याकरता संत जन्माला आले कुठं नाही वर्तायला आले खरं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी खरं साच भावे हे खरं सांगायचं मला आम्ही खरं सांगण्याकरता आणि तुमची या दुःखातून मायेच्या सागरातून महाराज अतिशय जन्म कठीण आहे मी स्पष्ट बोलतो तुमच्याशी आज या जन्मात एवढं दुःख आहे ना इतकं दुःख आहे ना एवढं दुःख आहे ना 24 तास मनुष्य दुःखानं वेळा झालाय आणि निळवरला दया या जीवाची दया त्या पामराची दया आणि सांगितलं हे बाळा या रस्त्याने जाऊ नको तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून महाराज म्हणतात अरे ह्या रस्त्याने जाऊ नका हा रस्ता अनहिताचा आहे हा रस्ता काट्याचा आहे हा रस्ता चुकीचा आहे आम्हा सापडले वर्म ह्या वर्माची आठवण करून देण्याकरता संतांनी जे जे कार केला आणि सांगितलं आता आता तरी पुढे हा जीव पुढे हा जीव उपदेश आता तरी पुढे हा जीव उपदेश आता तरी पुढे हा जीव उपदेश का करुणाच पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत नका करू नास आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंडवत सकाळच्या पाया माझे दंडवत पण आता मागे केले पाहू नका पुढे जमीन आहे तुका पुढे जमीन आहे तुका पुढे जमीन आहे तुका मागे केले पाहू नका पुढे जमीन आहे तुका पुढे जमीन आहे तुका असला सिद्धांत जगात कुठं नसेल त्यावेळी एखाद्या अमेरिकेच्या ईसाईला शिकला इथं कुठं जमणार नाही मागे केले एवढा सिद्धांत मागं काय केले बघत बसू नका तुम्हाला संशय येतो का तुम्हाला तुम्हाला संशय येतो का मी जामीन होतो चला लिहून देतो शापूर मी नाही म्हणत मला म्हणण्याचा अधिकार तुम्हाला सांगतात बघ काय बघू नको माग वळून सुद्धा पाहू नको आणि जर तुला शंकेत असेल मी तुला इथं सही करतो बॉन्डवर लिहून देतो पण एकदा मार घाल गेले बऱ्याच वेळा सांगतो एकदा तर कोणी एक तर माल घालू नका
नसली तर काढू नका आणि काढली तर जिवंत राहू नका. पंढरपुरात चला जाऊ, रुपयाला भेटण्याकरता जायचंय, आपल्या भगवंताला आई वडिलांना भेटायला जायचंय. आणि भेटण्याकरता महाराज म्हणतात हे काय करतात तर आमची जीवन तो सुटका करतात. का? हे जन्म मरणा ते कडना. क्या बात है. जन्म मरणा ते कडना. जन्म मरणा ते कडना. जन्म एवढ्या वयात सुद्धा नुसता पकवाज ऐका वाटतो ना. काय त्या माणसाचं वय, डोळे सुद्धा नाही. काय भाव महाराज, काय भक्ती त्या माणसाची. शुद्ध भाव ज्याचा झाला नाही देव. काय भाव आहे पाहणं, खरंच असा भाव देव भावाचा. एवढ्या वयात सुद्धा एखाद्या 30 वर्षाच्या तोड्या पाणवारकराच्या पोराला जो आनंदित उधून सोडतो, अशा वारकऱ्यांपेक्षाही मुलांपेक्षाही याचा अफाट पकवाज प्रसंग वाजवणारा महाराष्ट्र असतील. चांदीचे पकवाज त्याला बक्षीस भेटले, 2-2 लाख त्याला बक्षीस भेटलं. ही बक्षीस लय मोठा आहे मला असं मला 2 लाख रुपये, पण निळवाचा पायी ही संपत्र व्यवहारी आपली मोठी भूक आहे महाराज. ही भूक शमवण्याकरता खरोखर निळवाला तुमच्या नक्कीच कृपा करतील. अण्णा माझं गाव माळशिरस तालुक्यात आहे, पण इथं येतो एका मिनिटात सांगून जातो. आमच्या रोहित छत्रपती दिंडी आमच्या घरी यायची, आमच्या माळशिरसला रोहित छत्रपती निळवाची दिंडी तिथे यायची. आणि त्यावेळेस मला अटॅक आला होता. मला बोलता येत नव्हतं, मला चालता येत नव्हतं, मला आ करता येत नव्हतं. निळवाऱ्यांचा रथ बाहेर आला रोहित छत्रपतीचा. अजून लोक आहेत त्या गावात सगळे. डॉक्टरने मला गॅरंटी दिली नव्हती महाराज. पूर्ण मी निश्चित पडलो होतो, मला बोलता येत नव्हतं. आणि त्या बाळासाहेब तिवटे आणि बाळासाहेब बारोकर या दोघांनी कॉट फिरवली आणि निळवाऱ्यांच्या चेहऱ्याकडे केली. एका क्षणार्धात
1 महिना माझी वाचा बंद कोमात होतो महाराज. त्या क्षणी मी डोळे दृष्टी पाहिली आणि त्या क्षणी उठून उभा राहिलो आणि 1.5 तास कीर्तन केलं. त्या दिवशी मी ठरवलं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी नरोबराच्या वारीला येणार. वास्तविक लोकांचा बराचसा प्रश्न पडतो, महाराज तुम्ही पंढरपूर सोडता, ज्ञानेश्वर महाराज सोडतात, इकडे काय? पण हा जो माझा भाव झाला, हिची मला प्रचिती आली. महाराज नरवरायांची फार मोठी प्रचिती आहे. प्रचिती घ्या तुम्ही, नुसतं असं मान हलवायची नाही, प्रचिती घ्यायची. आणि प्रचिती घेण्याकरता समोर बघा त्यांच्या चेहऱ्याकडे. आता तुमचा प्रस्थानचा दिवस आहे, प्रस्थानच्या दिवशी नरवराचं दर्शन घेताना भाव प्रकट करा. आणि मग ते सांगतील, मग ते म्हणतील, काय म्हणतील? पुंडलिका पुंडलिका वंदोनिया, पुंडलिका वंदोनिया, पुंडलिका वंदोनिया, पुंडलिका वंदोनिया, पुंडलिका वंदोनिया, पुंडलिका वंदोनिया. लागो विठोबाच्या पाया, लागो विठोबाच्या पाया, खंडन जन्म मरणाचे खंडन. लागे विठोबाच्या पाया. जे जे विठ्ठलाच्या चरणी गेले, जे जे विठोबाच्या चरणी गेले, महाराज अशी किती आले महाराज, किती गेले. पण जे विठोबाला शरण गेले, जो मध्वन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच. जो मध्वय अनन्य शरण, जो मला शरण आला, शरणागता तारीलय बहुत, मागे शरणागता तार किती तबला चाललंय. माझ्याने पापी चांडाळ हिरण्यकश्यपू त्याचा उद्धार केला, वाल्मिक ऋषी वाल्या कोळी त्याचा उद्धार केला. तुमचा उद्धार होणार नाही का? उद्धार होण्याकरता पुंडलिका वंदनीय लागे विठोबाच्या पाया, विठोबाच्या चरणावरती नतमस्तक व्हा आणि चला पंढरपूरला जाऊ. महाराज इथं सांगतात, एवढंच नाही, महाराज म्हणतात निळा मने घेऊन, निळा मने घेऊन आकारे, निळा मने घेऊन आकारे, Oh!
कुठंच नाही. कुठे घेऊन जाईल? तुम्हाला घेऊन का जाईल? तुमच्यातला जेव्हा भाव प्रगट होईल, तुमची मुंडवरती जेव्हा निष्काम बनेल, निष्काम त्याला महाराज निष्काम वृत्तीचे महाराज. असं तुम्ही निष्काम कर्मण्य बाजू कार्यस तुम्हा फलेषु कदाचन. कर्म करताना फळाची आशा धरू नका. मी कीर्तन करीन मग मला विसार भेटतील, हा भाव नाही. निष्काम वृत्तीनं चला, भगवंताची भक्ती करून निष्काम सेवा करा. आणि निळव महाराज म्हणतात निष्काम वृत्तीनं तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर माझ्या बरोबर आला पंढरपूरला, जर माझ्याबरोबर आला तर मी तुम्हाला तुमच्या बरोबर मी आणि माझ्याबरोबर तुम्ही वैकुंठाला नेण्यात पण माझ्यात सामर्थ्य आहे का? मी निष्काम आहे. निष्काम माणसं कधीच कमी पडत नाही. कधीच निष्काम. विठाला विठाला महाराज
शोध घेतला पाहिजे. काय हरवलंय? हरवलंय आपण हरवून बसलोय. निळोबा महाराज हरवलेली वस्तू दाखवण्याकरता आले. तुम्ही काहीतरी हरवलाय. आत म्हणे सोहम सोहम, बाहेर आता म्हणे कोहम कोहम. म्हणजे हरवलंय. हरवलेल्या वस्तूची आठवण करून घेण्याकरिता आकाश में आग हुई भग भग पड़े अंगार, आकाश में आग हुई भग भग पड़े अंगार. इस जगत में संत न होते तो जल जाता संसार. नसते तर तुम्हाला खरा आणि खोट्याची महती कळली नसती. सहज आपण म्हणतो हो चोरी करायला नको का, तो कोराय म्हणतात चोरी करू नये. संतांनी लिहून ठेवलंय चोरी करणं पाप आहे. मनुष्य म्हणतो खोटं बोलू नये, तो कोराय म्हणतात खोटं बोलू नको. म्हणजे संताचा दंड काय. आणि म्हणून निळोबा महाराज जगताला सर्वांना सांगतात या रे लहान थोर वर्णास नामाधिकार नामी नाही लहान थोर. जड गुड पैल पार पावती नामे. कोण उच्च आहे, कोण नीच आहे, कोण जड आहे, कोण गोड आहे, कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे, कोण काय आहे हे मला काही देणं घेणं नाही. तू मनुष्य आहेस का? हे विश्व में ईश्वर है क्या नहीं, हे विश्व में ईश्वर है क्या नहीं, इसका संघर्ष करने से पहले खुद आप मनुष्य के नहीं इसकी खोज करो. आणि आपला शोध घ्यायचा आहे. देव आहे किंवा नाही याचा वाद घालण्यापेक्षा माणूस आहेस का याचा प्रतिशोध घे. आणि तुझ्या मनुष्यत्व असेल तर नक्कीच्या जगात ईश्वर आहे. आणि तो दाखवण्याकरिता त्या महाराष्ट्रात संत जन्माला आले. म्हणून आमची पवित्र आहे. म्हणून आवर संस्कृती इज ग्रेटर दॅन ऑफ ऑल द वर्ल्ड. म्हणून आमची भारतीय संस्कृती महान आहे. त्याचं कारण संतांच्या संगती. मनोमार्ग गती आकडावा श्रीपती दिले पत्ते. म्हणून संत समागमे धरावी आवडी. म्हणून काय करा, संतांची द्राक्षाचा वेल कडू कैसा झाला. संगत कुणाची करावी याला सुद्धा काही मर्यादा आहेत महाराज. संगत तुम्ही चांगल्याची केली. संगत संतांची संगत करण्याकरिता या वैष्णवांच्या मेळ्यात, या वारकऱ्यांच्या मेळ्यात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म पतन उदार संघाचा महिमा त्याजावे आधमा संत सेवी त्याजावे आधमा संत सेवी. श्रेष्ठ आहे पण आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. ही संस्कृती अण्णा विदेशात नाही. नॉट अ रिलेशनशिप. फक्त भारतातच आम्ही म्हणू शकतो हा माझा हा तुझा. इतर देशात अशी संस्कृती नाही. म्हणून आपला धर्म श्रेष्ठ आहे. एक सहज मला आठवलं. आपण शांत बसा. पाठीमाग मग का श्रेष्ठ आहे. ही जी संत युवत्या जन्मात आल्या. मला वाटतं ही लेनिनग्राडची कथा आहे. एकदा स्वामी विवेकानंद अण्णा लेनिनग्राडला गेले होते. आणि विवेकानंद गेल्यानंतर त्यांच्या व्याख्याला 11 लाख लोक होती. किती? विदेशात 11 लाख. काय महाराज भारताची संस्कृती आहे. काय भारताचा महिमान आहे. दॅट इज कॉल्ड ग्रेट फिलॉसॉफर. तो एक तत्वज्ञानी मनुष्य आहे. आणि हे व्याख्यान ऐकायला 11 लाख लोक होती महाराज. वेळ होता फक्त 45 मिनिटाचा. विवेकानंद बोलले 3.5 तास. पण 3.5 तास 11 लाख लोक अशी जागेवर हल्ली नाही. आणि व्याख्यान संपलं. सगळा समाज वेगळा झाला. सगळे लोक अगदी अचंबा झाला. सगळे देहभान विसरले. आणि हु इज विवेकानंद, हु इज विवेकानंद. आणि संस्कृती ऑफ इंडिया, काय संस्कृती आहे देशाची, काय देश महान आहे असा प्रत्येक जो विचंबा अचंचकित झाला. आणि त्यावेळी विवेकानंदांनी भाषण संपवलं आणि आपल्या रेस्ट हाऊसला निघाले. जिथं थांबायची व्यवस्था केली. रेस्ट हाऊसला गेले. गडबडीत गेले. आत गेले आणि आतून कडी लावली आणि खुर्चीत बसले. पण बसल्यानंतर देहभान विसरून गेले. तेवढ्यात एक व्यक्ती बाहेरून दारात आली. एक व्यक्ती दारात आली आणि त्या व्यक्तीनं दार वाजवलं. त्या व्यक्तीनं दार वाजवलं आणि दार वाजवलं.
विठ्ठल 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 विठ्ठल. त्या व्यक्तीनं दार वाजवलं, आतून आवाज येईना. त्या व्यक्तीने बेलवर बोट ठेवलं. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा बेल वाजवली. विवेकानंदाला झोपेतून जाग आली. विवेक झोपले नव्हते, आनंदाची झोप होती महाराज. समाधी अभ्यास होणे घन पार्था जाणगा ज्ञान ज्ञान होणे ध्यान विशेष हार्टफुलनेस ध्यान ध्यान श्रेष्ठ आहे महाराज. आणि हे ध्यान विवेकानंद जागे झाले आणि दार उघडलं. पण दार उघडताना कोण येते त्यांनी मागितलं नाही. एक कडेला हात लावला, पुढे केला आणि माघारी गेले आणि परत खुर्चीत बसले. त्या व्यक्तीचा खुर्चीत वर आली, व्यक्ती खाली बसली. परत विवेकानंद डोळे बंद केले आणि त्या व्यक्तीनं विचारलं, ओ स्वामी कॅन आय वन क्वेश्चन. ओ स्वामी कॅन आय वन क्वेश्चन. स्वामी अचंबित झाले. ती व्यक्ती स्त्री होती महाराज. त्या व्यक्तीने प्रश्न कॅन आय वन क्वेश्चन. विवेकानंद डोळे उघडले, त्याने सांगितलं माझ्यानं यस यस प्लीज. डोळे उघडले नाहीत, डोळे न उघडता सांगितलं यस प्लीज. मान होकारली. एकदा चिमटा घेतला, दोनदा चिमटा घेतला, तरी स्वामींना जाग आली नव्हती महाराज. आणि परत विचारलं, कॅनच म्हणलं विचारा. मान हलवली. म्हणजे स्वामी काय सांगायचं तुम्हाला. 3.5 तास 11 लाख लोकांनी तुमचं व्याख्यान ऐकलं. 11 लाख लोक वेळी झाले आणि मी सुद्धा वेळी झाले. स्वामी, हो स्वामी, मला असं वाटतं की तुमच्यासारखा ब्रह्मचैतन्याचा पुतळा माझ्या उदरात जन्माला यावा, मी तुम्ही माझ्याबरोबर लग्न करावं. तेव्हा स्वामीचे डोळे विस्फारले, ब्रह्मचैतन्य तेज खवळलं आणि स्वामी म्हणाले, हे बाळ तू असं कर, आता याच क्षणाला तुझ्या उदरात जन्माला आलोय असाच गृहीत धर. ही भारतीय संस्कृती, आमच्या भारताचा स्वाभिमान, ही आमची भारतीय संस्कृती. म्हणून आवर संस्कृती इज ग्रेटर ऑफ ऑल द वर्ल्ड. आपल्या संपूर्ण विश्वात आपला धर्म श्रेष्ठ आहे. त्याला कारण आपल्या देशातले फिलॉसॉफर, आपल्या देशातल्या संत विभूती, आपल्या देशातली संत संस्कृती, आपल्या देशाचं ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद अँड सामवेद. ऋग्वेद teaches you knowledge of food. ऋग्वेद teaches you knowledge of soul and God. What it means soul and God. Yajurved teaches you the action. Samved teaches you the worship of God. And Atharvaved teaches you knowledge of food, medicine, physics, chemistry, biology, zoology, botany, anatomy and etc. आमचा देश श्रेष्ठ काय. जर आयुर्वेद जन्माला आला नसता तर देशातले डॉक्टर जन्माला आले नसते. हे सत्य आहे. म्हणजे आमच्या संतांनी साधूंनी आयुर्वेद दिला म्हणून आता आम्ही MBBS आहोत. आम्ही एवढे आहोत म्हणून आमची भारतीय संस्कृती थोर आहे. आम्ही म्हणून निळोपरायांनी आमच्या जीवनाचं ध्येय सांगितलं की जिथून संस्कृती जन्माला आली, जिथे उगम झाला, त्या उगमाचं नाव आहे पंढरपूर. त्या उगमाचं नाव आहे पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर, आम्ही नवे आधीचे मधीचे, आम्ही देवाही आधीचे. जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा होतो निरंजनी. जेव्हा नव्हता दुमदुमकार तेव्हा होतो शून्य आकार. जे जे झाले अवतार तुका त्यांचे वर प्रत्येक अवतारात उभा आहे. आणि अशी देशाची संस्कृती ही सांगण्याकरिता संत जन्माला या ठिकाणी आले. आणि असे संत निळोबा महाराज या शिरूर गावात जन्माला आले. आणि शिरूर गावात जन्माला येऊन ते परत पारनेरला गेले. आणि पारनेरला जाऊन 1200 ऋषीच्या सहवासात तिथलं ज्ञान घेतलं. आणि पंढरीची वारी जेव्हा चालू केली, आणि पंढरीची वारी चालू करताना या पिंपळनेरच्या गावामध्ये गाजरे पाटलाच्या वाड्याजवळ ते आले. आणि त्या दिवसा मुक्काम त्यांनी पिंपळनेरला केला. आणि पिंपळला मुक्काम केल्यानंतर पिंपळेश्वर मंदिरामध्ये मुक्काम केला. आणि मुक्काम केल्यानंतर त्या पाटलांच्या अंगाला असा रोग झालेला. गाजरे पाटील गुरुजी पाटील, मग त्या पाटलाला असा काय आजार झाला होता. तेव्हा स्वप्नात सांगितलं, अहो तुमच्या इथं आले
तिथं भेटा. महाराज नुसता बुक्का घेतला आणि कपाळी लावला. त्या क्षणी त्यांचं शिरमुक्तता झाली. हे निवाळ्यांचं कृत्य, हा निवाळ्यांचा स्वाभिमान, ही निवाळ्यांची भक्ती आज हृदयाला आली. आणि म्हणून एवढं मोठं प्रस्थान, एवढं मोठं वैभव आज इथं उभं आलं. आणि म्हणून या वैभवाची वाट पाहण्याकरिता, आपण आपल्या जीवनाचं ध्येय साध्य करण्याकरिता आपण या ठिकाणी पंढरपूरची वारी करतो आहोत. प्रत्येक जीवानं पंढरपूरची वारी तरी सुद्धा माणसाला सापेक्षता मिळत नाही. एवढ्या मला कळलं नाही. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे तुमचं नाही. सवारी जीवन गंगा मालिकाने म्हणून तिला शरण जावे. बाहेर त्याच्या चरणावरती नतमस्तक आहे आणि शरणागती करायची आहे. जो शरण गेला, जो मला शरण आला, मी त्याला दूर लोटत नाही. फक्त शरणागती करताना, शरणागती करताना वासना तुमच्यातनं स्वार्थ बाजूला काढा. माझं असं वारी करू नका. माझं चांगलं होऊन मला मुलगा होऊन पंढरपूरला जाऊ नका. मला काही प्राप्त होऊन पंढरपूरला जाऊ नका. घरीचा देशी उपाय घराने संस्थाचे पाय. मला भगवंत हवा असेल तर संतांच्या संगतीत तुम्ही गेला तरच तुम्हाला तो लाभ मिळेल. ऐसा लाभ दो तुम्हाला. मी मनुष्य माइंड टॅलेंटिंग अँड रिव्हॉल्वर्स पण बुद्धी आणि संस्कार हे तुमच्यात आहे. आहार निद्रा भयभयत्व सर्व गुणशी समसमान गुणशी सर्वांची सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? याच देवी गरी देवा देवा
Thank you.